हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ह्या करवंदाचं लोणचं। पहा किती मस्त करवंद आहेत। मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे पण करून घेतलेले आहेत। आता मस्तपैकी आपल्याला हे एका करवंदाचे 2 भाग करायचे आहेत। हे असा एक करवंद घ्यायचा आणि मस्तपैकी मधून 2 काप करून घ्यायचे आहेत। याचं लोणचं खूप छान लागतं खायला। यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही सांगत जा। कमेंटमध्ये व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा। तुम्हाला रेसिपी समजून घेण्यासाठी रेसिपी तुम्ही पूर्ण पाहत जा। पूर्ण पाहिलात तर तुम्हाला ते रेसिपी समजेल। छान लागतं हे लोणचं करवंदाचं। तुम्ही पोळी सोबत किंवा भात वरण सोबत किंवा असं भाकरी सोबत किंवा असं सुद्धा तोंडी लावण्यासाठी हे करवंद खाल्ला तरी पण खूप छान लागतं। त्यात काहीच म्हणजे असं फरक पडत नाही। हे मस्तपैकी असे आपण एका करवंदाचे 2 भाग करून घेतलेले मस्त चिरून। आणि हे असे हे पिकलेले आहेत, खायला खूप छान लागतात। खूप जास्त पिकलेले आहेत। पिकल्यानंतर हे करवंद असं पण खाल्ल्यावर खूप छान लागतं। पिकलेले असल्यानं साईडला काढून ठेवलेले आहेत। हे ह्या करवंदासाठी आपण याच्यामध्ये टाकायला हे मसाला घेतलेला आहे। या मसाल्यामध्ये धने, मोहरी, जिरे सर्वच म्हणजे मसाल्याचे जेवढे आपले भाजून मस्त पावडर करून घेतलेली आहे। आणि लाल तिखट, हळदी पावडर आणि मीठ। मी याच्यामध्ये तेल नाही टाकणार, सगळं आपल्याला मसाला सुक्काच टाकायचा आहे। मस्तपैकी असं हे लोणचं मिक्स करून घ्यायचं आणि असंच मुरू द्यायचं। मुरल्यानंतर तुम्हाला जर टाकू वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये तेल टाका, नाही टाकू वाटलं तर काहीच हरकत नाही, असंच खा, खूप छान लागतं। दोन 3 मिरे, जिरे, धने असं आपण भाजून घेऊन आणि थोडीशी मोहरी हे सर्व भाजून घेऊन मिक्सरमधून दळून घेतलेला आहे। असा मसाला तयार केलेला आहे मी।
मस्तपैकी हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल टाकू शकता, पण मी काय तेल टाकणार नाही. हे असंच होणार आहे. खायला खूप छान लागतं असं. यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.